ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवत धामामध्ये विराजमान होण्यासाठी ध्रुवानं विमानात प्रवेश केला आणि भागवतकार म्हणाले भगवत धामामध्ये तीच माणसं राहू शकतात जी शांत आहेत, समदर्शी आहेत, शुद्ध आहेत, सर्व भूतांचं रंजन करणारी आहेत. त्या बाबतीत तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, आवडे ज्या हरी अंतरापासून ऐशियांचे मनी आर्त माझे. भगवंताला सुद्धा आपल्या जातीचं कोणी भेटावं असं सारखं वाटत असतं आणि ध्रुवाच्या रूपाने त्यांना तशी व्यक्ती भेटली. माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया. आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसियांचे मनी आर्त माझे. तया लागी जीव होतो कासा वीस, पाहतील वास नयन हे. सुफळ हा जन्म होईल तेथून, देत आलिंगन वैष्णवासी. तुका म्हणे तोची सुजन, गाऊया गोपाळा धणीवरी. सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धणीवरी. असा भक्त वैकुंठात भगवत धामात जाणं हा सुद्धा एक प्रकारचा सोहळाच असतो आणि अशा भगवत धामात जायला मिळणं हा सुद्धा भक्तासाठी सोहळा असतो. अन्य जे महात्मे आहेत ते आपला देह ठेवताना काही विशिष्ट प्रक्रियेने देह ठेवतात. कारण वास्तविक हा जो पंचमहाभौतिक देह आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश या 5 महाभूतांपासून बनलेला आहे. देह ठेवताना हे महात्मे या देहातला एक एक भाग त्या भूतामध्ये समाविष्ट करतात. पार्थिव जो भाग असेल तो पृथ्वी तत्वामध्ये विलीन करतात, जलीय भाग असेल तो जलतत्वात विलीन करतात, अग्नीचा जो भाग असेल तो अग्नितत्वात विलीन करतात. असं करता करता त्या संपूर्ण देहाचं पंचभूतामध्ये विलीनीकरण होतं. ती पंचभूत पुढे त्रिगुणात विलीन होतात. त्रिगुण एका गुणात निर्गुणात विलीन होतात. ते निर्गुण आत्मतत्वात विलीन होतं. आत्मतत्व परमतत्वात विलीन होतं. ह्या क्रमानं ही महात्मे मंडळी आपल्या देहाची गती बघत असतात. पण ध्रुवानं आपल्या देहाचा त्याग न करता सदेहच त्या विमानामध्ये प्रवेश केला आणि त्या भक्तीमुळं, भगवंताच्या भक्तीमुळं स्वतः शांत, समदर्शी, शुद्ध आणि सर्व भूतांदोरंजन अशी अवस्था प्राप्त झाल्यामुळं त्यांना त्या भगवत धामात प्रवेश मिळाला. तिथे गेल्यानंतर हा उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव तिन्ही लोकांच्या वर एखाद्या निर्मळ अशा चूडामणीसारखा शोभून दिसायला लागला. अनेक स्त्रिया आपल्या केसांची रचना करतात आणि वर मस्तकावर त्या केसांना शोभून दिसेल असं काही आभूषण ठेवतात. त्याला चूडामणी म्हणतात. हा ध्रुव त्रिलोकाला सुद्धा चूडामणी सारखा शोभून दिसला, विराजमान झाला. तिथे खड्यामध्ये जेव्हा ते धान्य मळायला घेतलं जातं त्यावेळेला त्या मेढी स्तंभाच्या भोवती चारी बाजूनी बैल जसे गोल गोल फिरत असतात, तसं अत्यंत गंभीर वेग असलेला हे ज्योतिषचक्र त्या अविनाशी अशा वैकुंठ लोकाचा आश्रय करत त्याच्या भोवतीच निरंतर फिरत राहतं. आणि हा सगळा महिमा बघितल्यानंतर, ध्रुवाचा तिथला वास बघितल्यानंतर देवर्षी नारदांनी प्रचेतांच्या यज्ञशाळेमध्ये आपली वीणा, ब्रह्मवीणा वाजवत पुढील 3 श्लोक गायला सुरुवात केली. नूनं सुनीते पतिदेवताया तपः प्रभावस्य सतस्य कृतांगतिम
दृष्ट्वाभिपायानपि वेदवादिनो नैवाधिगंतुम प्रभवंती किं नृपाः. ते म्हणाले, अहो पतिपरायण पतिव्रता अशा सुनीतीच्या या पुत्रानं ध्रुवानं स्वतःवर अत्यंत कठोर होत जी घोर तपश्चर्या केली, त्याच्यामुळं अतिशय अद्भुत अशी शक्ती मिळवली आणि त्या शक्तीच्या योगानं त्यानं जी गती मिळवलेली आहे ती गती भागवत धर्माचं विवरण करणारे, त्यांची आलोचना करणारे वेदवादी मुनिगण कोणीही किती विद्वान असले तरी सुद्धा मिळवू शकत नाहीत. मग सामान्य राजांची गोष्टच काय सांगावी. पुढे म्हणाले, यह पंचवर्षो गुरुदार वाक्षरैः भिन्नेन यातो हृदयं लूयता वनम मदादेश करोजितम प्रभुम जिगाय तद्भक्त गुणैः पराजितम. की हा जेमतेम 5 वर्षाचा मुलगा, पण ह्या 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये सुद्धा सावत्र मातेनं आपल्या कठोर अशा वाग्बाणांनी मर्माहित झाला. हृदयाला घर पडल्यासारखं त्याची अवस्था झाली आणि असा मर्माहत होऊन दुःखानं हृदय जळत असताना वनामध्ये तो ध्रुव गेला आणि माझ्या उपदेशानुसार त्यानं आपलं आचरण ठेवलं. अजय अशा भगवंताला आपल्या तपश्चर्येनं जिंकून घेतलं की जो भगवंत केवळ भक्तांच्या गुणामुळेच त्यांच्या अधीन होतो. भक्त्या तुष्यति केवलं न ते गुणैः भक्तिप्रिय श्रीहरी असं एका ठिकाणी म्हटलंय. आणि तिथे म्हणताना अनेक लोकांची त्यांनी वर्णन केले. त्याच्यात म्हटलंय, ध्रुवस्य किं वयः, दीर्घकाळपणे अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवंत मिळतो असं जर कोणाला वाटत असेल तर ध्रुवानी तर फक्त 5व्या वर्षीच तपश्चर्या केली, ती सुद्धा 6 महिने, आणि तरी सुद्धा भगवंत त्याला प्रसन्न झाले. भगवंत तुम्ही कोण आहात, कसे आहात ते बघत नाही, तुम्ही भक्त आहात, तुम्ही निर्मळ भक्त आहात, तीव्र भक्ती करणारे आहात, एवढंच भगवंत बघतो आणि स्वतःला भक्ताच्या स्वाधीन करतो. पुढे म्हणाले, वनम मदादेश करोजितम प्रभुम जिगाय तद्भक्त गुणे पराजितम यहा क्षत्रबंधुर्भुवि तस्याधिरूढं मन्वारुक्षेदपि वर्षपूगैः षट्पंचवर्षो यदहोभिरल्पैः प्रसाद्य वैकुंठमवाप तत्पदम. आपल्या 5-6 वर्षाच्या अवस्थेमध्ये काही दिवस काही महिने तपस्या करून या ध्रुवानं भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांचं परमपद जे आहे ते त्यांनी प्राप्त केलं. परंतु त्यांनी जसं हे यश मिळवलं तसं अढळपद ह्या भूमंडळामध्ये अन्य दुसरा कोणताही क्षत्रिय त्याने कितीही वर्षांची तपश्चर्या केली तरी काय मिळू शकेल? मुळीच नाही. अशा प्रकारे देवर्षी नारदांनी त्या ध्रुवाचं कौतुक केलं आणि एकीकडे असा हा बालभक्त, हा बालशिष्य माझा होता, माझ्या उपदेशामुळं भक्ती करून तो त्या परमपदाला प्राप्त झाला, याचा एक प्रकारे त्यांनी आनंद व्यक्त केला. मैत्रेयजी विद्वान सांगतायत, एतत्तैवेदं सर्वं यत्पृष्टोऽहं यत्त्वया ध्रुवस्योद्दाम यशसश्चरितं सम्मतं पताम्. विदुरजी, तुम्ही विचारलं आणि म्हणून मी या उदारकीर्ती अशा ध्रुवाचं चरित्र तुम्हाला सांगितलं, संपूर्ण चरित्र सांगितलं. याचे यावत सर्व तपशिलासकट ते चरित्र मी तुम्हाला ऐकवलं आणि सर्व संतजन, सर्व साधुजन, सर्व भक्त ह्या चरित्राची अत्यंत प्रशंसा करतात, खुल्या अंतःकरणानं त्याचं कौतुक करतात. हे चरित्र कसं आहे तर धन, यश आणि आयु यांची वृद्धी करणार आहे. ते अतिशय पवित्र आहे आणि अत्यंत मंगलमय असं हे चरित्र आहे.
हे चरित्र ऐकल्यानंतर स्वर्ग आणि अविनाशी पदाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. देवत्वाची प्राप्ती करून देणारं असं हे चरित्र आहे आणि अत्यंत प्रशंसनीय आणि समस्त पापांचा नाश करणारं असं हे चरित्र आहे. हे चरित्र सगळ्यांनी सदैव आपल्या चिंतनात ठेवावं आणि त्याप्रमाणे आपलं आचरण करावं. भगवत भक्त जे कोणी आहेत ते ध्रुवाच्या या पवित्र अशा चरित्रात अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानं वारंवार श्रवण करतात आणि त्यामुळे त्यांना भगवंताची भक्ती मिळते की ज्या भक्तीमुळे सगळ्या दुःखांचा नाश होतो. हे ध्रुवाचं अतिशय पवित्र असं चरित्र जे कोणी ऐकतात त्यांना शीलादी गुणांची प्राप्ती होते. ज्यांना आपलं महत्व समाजात वाढावं, आधी मिळावं, ते वाढावं, टिकावं असं वाटतं, त्यांना ते महत्वही या चरित्रामुळे प्राप्त होतं. महत्वाचं स्थान जीवनामध्ये त्यांना मिळतं. ज्यांना तेजाची अपेक्षा आहे त्यांना या चरित्रामुळं तेजाची प्राप्ती होते आणि जे मनस्वी आहेत त्यांना या ध्रुवाच्या चरित्रामुळं मानही मिळतो. कारण ह्या ध्रुवाच्या चरित्रामध्ये अनेक पैलू आहेत. 5व्या वर्षी सुद्धा ज्याला आपला अपमान झाला याची जाणीव झाली आणि त्या जाणीवेतून जो बाहेर पडला, कुटुंबाचा त्याग केला, आईने सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे त्यानं भगवंताची उपासना केली, भक्ती केली, स्वतःशी कठोर झाला. माणसानं जीवनात आपल्याला जे जे काही हवंय ते मिळवण्यासाठी कसे किती कष्ट करावेत ह्याचं उत्तम दिग्दर्शन ह्या ध्रुवचरित्रात आहे. पवित्र कीर्ती अशा ध्रुवांचं हे महान असं चरित्र सकाळी आणि संध्याकाळी केवळ ब्राह्मणांनीच नव्हे तर संपूर्ण समाजानं एकाग्र चित्तानं गायलं पाहिजे आणि त्याचं श्रवण करायला पाहिजे. भगवंताच्या परमपवित्र अशा पदकमलांच्या आश्रयानं ज्याला राहायचंय अशा पुरुषानं निष्काम भावनेनं हे ध्रुवचरित्र पौर्णिमा, अमावास्या, द्वादशी, श्रवण नक्षत्र, तिथीक्षय, व्यतिपात, संक्रांती किंवा रविवारी सुद्धा सर्व श्रद्धाळू माणसांना जीवांना ऐकवावं, स्वतः ऐकावं, स्वतः गावं आणि आपल्यातच ते ऐकून संतुष्ट राहावं. असं जर झालं तर तो जीव सिद्ध होईल. कारण हे जे चरित्र आहे हे साक्षात भगवंताविषयीचं अमृतमय ज्ञान देणार आहे. जे लोक भगवंताच्या मार्गाबद्दल अनभिज्ञ आहेत, ज्यांना भगवंताच्या मार्गाची माहिती नाही, भगवंताच्या मार्गाचं मर्मही ज्यांना कळत नाही, त्यांना जो कोणी हे ध्रुवचरित्र ऐकविल, हे ध्रुवचरित्र प्रदान करील, अशा त्या दीनवत्सल आणि कृपाळू पुरुषावर सगळ्या देवता अनुग्रह करतात. ध्रुवांचं हे कर्म सर्वत्र प्रसिद्ध आहे आणि अत्यंत पवित्र आहे. आपल्या मध्येच आईचं घर आणि सगळ्या खेळण्यांचा मोह सोडून ध्रुवानी भगवान विष्णूंचा आश्रय घेतला, त्यांच्या पदकमलांच्या जवळ जाऊन राहिले. तेव्हा पूर्वनंदना, परीक्षिता, हे जे पवित्र चरित्र आहे ते मी तुम्हाला आता ऐकवलं. असं म्हणून इथे श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंधातला ध्रुवचरित्र हा 12वा अध्याय समाप्त झाला. पुढे काय काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.